मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळामध्ये एकमतानं मंजूर झालंय। हे आरक्षण टिकलं पाहिजे हीच सगळ्यांची भूमिका आहे। राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये भक्कमपणे आपली बाजू मांडेल अशी ग्वाही मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। कोर्टात बाजू मांडण्याच्या दृष्टीनं राज्य शासनानं पूर्ण तयारी केली आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक झाल्यानंतर शरद पवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती सुद्धा अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे। कोर्टात सरकार भक्कमपणे बाजू मांडणार आहे, त्यासाठी सरकारची तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे। आरक्षण टिकलं पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची आहे असं सुद्धा यावेळेला अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। तर कोर्टात बाजू मांडण्याच्या दृष्टीनं राज्य शासनानं पूर्ण तयारी केलेली आहे असं मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणतात। खरंच नेमकी परिस्थिती काय आहे, सरकारची कितपत तयारी आहे याविषयी थेट आपण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। अशोक चव्हाण, स्वागत तुमचं झी 24 तास मध्ये। नमस्कार। मला सगळ्यात आधी सांगा, मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी राज्य सरकारने आवश्यक ती सगळी तयारी केलेली नाही किंवा मग आवश्यक दस्तावेजांची पूर्तता सुद्धा करण्यात सरकार कमी पडते असा नेहमी आक्षेप घेतला जातोय। मला वाटतं एकतर हे जी लोक आक्षेप घेत आहेत त्यांना अर्धवट किंवा माहितीच नसावी म्हणून कदाचित अपुऱ्या माहितीच्या आधारावर काहीतरी बाहेर बोलल्या जातंय, हा त्यातला एक विषय आहे। आणि दुसरा विषय की याच्यामध्ये काही वर्ग, मी काही दोष कोणावर देणार नाही, पण काही वर्ग असा आहे की ज्यांना याच्यातून काही गैरसमज निर्माण करून राजकीय फायदा काही मंडळींना उचलायचा म्हणून मुद्दामहून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न काही विशिष्ट राजकीय पक्ष याच्यामध्ये करतायत असंच कदाचित आम्हाला शंका येते, मला मुद्दाम सांगायचं आहे। कारण की या उपसमितीमध्ये मी एकटा नाहीये। या उपसमितीमध्ये राज्यातले तिन्ही पक्षातले प्रमुख मंत्री आहेत। एकनाथ शिंदे आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, विजय वडेट्टीवार आहेत। म्हणजे सगळे प्रमुख मंत्री याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ 5 ते 6 बैठका विविध स्तरावर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक मुद्द्यावर चर्चा त्या ठिकाणी होऊन न्यायालयामध्ये जो मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने मागास आयोगाचा जो आपल्याला रिपोर्ट मिळाला त्या आधारावर जस्टिस मोरे साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकला पाहिजे या अनुषंगाने भक्कम बाजू मांडण्याकरता आम्ही तयारी केलेली आहे। आणि त्यामुळे हे खरं म्हणजे अनेक वेळा बैठकीमध्ये झाल्यानंतर मी हे स्पष्ट केलेलं आहे, मीडियाला सांगितलेलं आहे, प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेल्या आहेत आणि सर्व रेकॉर्डवर आहे। आणि त्याच्यामुळे मला यातून काही दुसरं काही राजकारणाचा विषय नाहीये, हा सर्व समाज बांधवांच्या हिताचा, समाजाच्या हिताचा विषय आहे आणि सरकार कोणाचा हा विषय नाहीच आहे या ठिकाणी। हे अगोदरच्या भाजप सरकार असो किंवा आमचं आजचं सरकार असो, आम्हाला हा विषय मार्गी लावायचा आहे, पूर्णपणे मार्गी लागलेलाच आहे। पण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आम्हाला यशस्वी व्हायचं आहे आणि आपलं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे समाजाला, ही भूमिका आमची निश्चितच कायम आहे। तुम्ही म्हणताय की आम्हाला मराठा आरक्षणाचा हा प्रश्न मार्गी लावायचाच आहे, तुमचा निर्धार ठाम दिसतोय। पण तरी सुद्धा तुम्ही असं आता सुरुवातीलाच म्हणाला होतात की काही राजकीय पक्ष त्यांना राजकीय फायदा उचलायचा आहे या मुद्द्याचा। ते राजकीय पक्ष कोणते आहेत किंवा काय नेमका त्यांना फायदा उचलायचा आहे? असं एक तर या सर्व निर्णयाचं क्रेडिट मी जे म्हणेल हा सकल मराठा समाजाला आहे। कुठल्या राजकीय म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा मी तेच म्हणतो, आजही मला तेच म्हणायचं आहे। याचं जे काही श्रेय आहे ते सकल मराठा समाजाच्या अनेक संघटना त्याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत। त्यांच्या अथक प्रयत्नातून अनेक मोर्चे अतिशय शांततामय पद्धतीने काढून संयमाने जे मोर्चे झाले संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातल्या अनेक राज्यामध्ये सुद्धा, हा त्याचा विजय आहे। त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षांचं श्रेय घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, हे मी अगोदरही बोललो होतो। आजही आम्ही सरकारमध्ये असताना तीच आमची भावना आणि भूमिका आहे। सरकार म्हणून हा निर्णय आपला अंतिम झाला पाहिजे। सर्व हायकोर्टाने आपल्या बाजूने निर्णय घेतला, ते जे काही झाले ते उत्तमच झालेलं आहे। परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांनी याला विरोध दर्शवलेला आहे
त्याच्यावर मात करून आपलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू आपल्याला टिकवता आली पाहिजे. अशा पद्धतीने युक्तिवाद आपल्याला व्यवस्थितपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडायचं आहे आणि म्हणून राजकीय पक्षाची नावं मी घेत नाही, कारण की आज मला यामध्ये सांगण्यासारखं असं समोर काही माझ्याकडे स्पेसिफिक नाहीये. परंतु ह्याच्या मागे संशय मात्र नक्की येतोय, की हे होऊ नये असा प्रयत्न आहे आणि झालं तर ह्याचं श्रेय कोणाला मिळेल याची चिंता काही लोकांना लागली आहे. आणि म्हणून मला सुरुवातीला सांगायचं आहे, याचे श्रेय आम्हाला घ्यायचं नाही. याचे श्रेय संपूर्णपणे सकल मराठा समाजालाच मिळालं पाहिजे, ही माझी भूमिका समितीचा उपाध्यक्ष या नात्याने आहे. बरं, एक मराठा समाजाच्या प्रत्येकाच्या मनात असलेला या एक मुद्दा आहे, एक प्रश्न आहे, तो म्हणजे जर सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकलं नाही तर मग राज्य सरकारची भूमिका काय असेल? कारण तुम्ही आत्ताही म्हणालात की तुम्हाला हा प्रश्न मार्गी लावायचाच आहे. मला वाटतं की आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. जर तर वर आपण कुठलाही विचार कधी करत नाही आणि आम्ही हायकोर्टाचा निर्णय ज्या पार्श्वभूमीवर आणि ज्या पद्धतीने शासनाने तिथे आपली बाजू मांडल्या गेली ती एवढा चांगला निर्णय हायकोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा हा निर्णय टिकण्यास इतपतच, कारण त्याला मागास आयोग जो निर्माण केला, बॅकवर्ड कमिशन जे अपॉइंट केलं होतं, त्यांनी दिलेला अहवाल एवढा भरभक्कम आहे की त्याच्यामध्ये 100% यश मिळेल अशाच प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे आपण निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा हे विषय मार्गी लागणारच आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही सर्वांची सरकार म्हणून आमची भूमिकाची स्पष्ट आहे. आम्ही विधितज्ञ लावलेले आहेत, जे मुकुल रोहतगी म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये अपियर झाले होते, तेच ही बाजू पूर्णपणे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे श्री पटवालिया जे अतिशय ज्येष्ठ विधितज्ञ आहेत ते त्याच्यामध्ये आहेत आणि अनेक म्हणजे चांगली एक टीम, चांगली ज्याला लीगल टीम ज्याला म्हणू, एक चांगली लीगल टीम आपल्याकडे याच्यामध्ये आता उतरलेली आहे. ते मला खात्री आहे की लॉजिकल एंडला म्हणजे याच्यामध्ये मांडत असताना कायदेशीर बाजू व्यवस्थित मांडणे हेच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि मला खात्री आहे की ही टीम सरकारने कुठली तडजोड स्वीकारलेली नाही याच्यामध्ये आणि ही टीम जी आहे अतिशय उत्कृष्टपणे आपली बाजू मांडेल यामध्ये मला तरी मात्र शंका नाहीये. बरं, वैद्यकीय शिक्षणाच्या आरक्षणाच्या याचिकेबरोबरच मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल सुद्धा लागेल असं वाटतंय तुम्हाला? असं आहे की उद्या जी 7 तारखेला जी सुनावणी आहे ती प्रामुख्याने ज्यांनी वैद्यकीय शिक्षण जे एससीबीसी खाली ज्यांना आपला जो निर्णय लागलेला त्याच्या आधारावर जे मिळते आणि ते अजूनही सुरूच आहे, त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये काही लोक गेलेली आहेत. हा प्रमुख मुद्दा 7 तारखेच्या सगळ्या डिस्कशनमध्ये आहे अशी माहिती आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये असल्यामुळे कदाचित याची मेडिकल ऍडमिशनच्या याचिकेबरोबर हा मूळ मुद्दा सुद्धा आरक्षणाचा कदाचित येऊ शकतो आणि म्हणून कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये रिस्क आपल्याला घ्यायची नसल्यामुळे आम्ही सर्वच मुद्द्यांवर म्हणजे मेडिकल ऍडमिशन असो किंवा त्याच्यामध्ये आपला मराठा आरक्षणाचा विषय असतो जो लार्जर विषय आहे, या दोन्ही विषयावर पूर्णपणे तयारी ठेवलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालय ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने अग्रक्रम कुठल्या गोष्टीला देते याच्यावर अवलंबून राहणार आहे. बरं, मुंबई हायकोर्टामध्ये राज्य सरकारने जी टीम नेमली होती त्या एक्सपर्ट टीमची काही मदत घेतली जाते, त्यांच्याकडून काही माहिती घेतली जाते किंवा माहितीचं विश्लेषण करून मदत घेतली जाते, त्यांच्याकडून काही राज्य सरकार घेत आहे? बॅकवर्ड कमिशनचा जो रिपोर्ट आहे तोच याचा खरा आधार आहे. म्हणजे मराठा समाजाचं मागासलेपण, असलेली गरिबी आणि ज्या काही सवलती मिळणं अपेक्षित ज्या मागण्या आहेत या सर्व संकलन करून बॅकवर्डनेस प्रूव्ह करणारा अशा प्रकारचा तो रिपोर्ट आहे. त्याला लॉजिकल त्याच्या मागे जे म्हणू आपण पूर्णपणे पुराव्यासहित तिथे सुनावणी घेऊन बऱ्याच गोष्टी बारकाईने मोठा अहवाल त्यांनी जस्टिस गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जे कमिशन होतं त्यांनी पूर्णपणे आपला अहवाल दिलेला आहे. तो आधार घेऊन उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये बाजू मांडल्या गेली. तो मान्य करूनच हा निकाल जस्टिस मोरे यांनी तो निकाल दिलेला आहे. मला वाटतं की एवढी सॉलिड चांगली बाजू असताना मला वाटतं की ती जी टीम उच्च न्यायालयामध्ये होती तीच टीम आता सर्वोच्च न्यायालयामध्ये होती आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाही आणि मागे सरकारने जी टीम नियुक्त केली होती तीच टीम आम्ही पुढे कंटिन्यू केलेली आहे. त्याच्यामुळे कुठलाही वेगळा दृष्टिकोन नाहीये. ज्या लोक अपियर झाली होती त्यांनी हायकोर्टात व्यवस्थितपणे बाजू मांडल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आपण.
विश्वास ठेवला पाहिजे असं तुम्ही म्हणताय, पण पूर्वीच्या सरकारने जे आरक्षण प्रक्रियेमध्ये काम करणारे किंवा मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मदत केली आहे त्यांची किंवा आणि त्यांच्या वकिलांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे तुमच्याकडून? नाही असं आहे की ज्यांना ज्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये कसं आता शासन म्हणून आपण शासनाची बाजू त्या ठिकाणी मांडत आहोत. ज्यांना ज्यांना इंटरव्हेन्शन करायचंय ते तिथे अर्ज करू शकतात ना. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांना या विषयामध्ये इंटरव्हीन करण्याची इच्छा आहे त्यांना मुभा आहे तिथे सर्वोच्च न्यायालयात जाऊन आपली बाजू त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन दाखल करून त्या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे त्याला काही अडचण नाहीये का शेवटी सपोर्टिव्ह ज्यांची भूमिका आहे किंवा ज्यांना आपली बाजू मांडायची आहे ते इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन दाखल करून याच्या समर्थनार्थ आपली भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्याला काही अडचण नाहीये त्याच्यामध्ये. बरं, पूर्वीच्या सरकारचा विषय निघाला म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सतत आरोप केला जातोय की महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या मंत्र्यांमध्ये एकजूट नाही, समन्वय दिसत नाही त्यांच्यामध्ये कुठल्याच बाबतीत. तर निदान या मुद्द्यावर तरी समन्वय असेल का, एकजूट दिसेल का? आता फडणवीसांचा हा कुठला जावई शोध आहे मला माहित नाहीये. खरं म्हणजे फडणवीसांनी या विषयावर आम्ही जर फडणवीस सरकार होतं त्यावेळेस आम्ही सहकार्याची भूमिका या विषयावर घेतलीच होती. आम्ही कुठेही वेगळी भूमिका घेतली नाही. उलट आम्ही स्वतः मोर्चामध्ये सामील झालो. मी स्वतः व्यक्तिगत सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळून आम्ही सामील झालो. माझे सर्व सहकारी सामील झालेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी असं बोलण्यापेक्षा त्यांनी सुद्धा याच्यामध्ये समर्थनार्थ भूमिका घेऊन बाहेर अशा प्रकारचे गैरसमज निर्णयापेक्षा मला सांगा ना, उपसमितीचं काम हे आरक्षण टिकवण्याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक नाही तिन्ही पक्षाचे लोक याच्यामध्ये आहेत. फडणवीसांना काही सूचना करायच्या असतील तर त्यांचं मी स्वागत करेन आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये जाहीर भूमिका घेऊन या सरकारने जी भूमिका सर्वोच्च न्यायालयात त्याच्यात त्यांनी सुद्धा एक पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे की आम्ही सुद्धा याचे समर्थन करतो. सरकार कोणाचं असो पण समाज म्हणून हा पाठिंबा देण्याची आमची भावना आजही कायम आहे हे म्हटलं पाहिजे. कारण लोकांमध्ये गैरसमज आहे की कदाचित फडणवीसांचे सहकारी किंवा त्यांच्या माध्यमातून कदाचित हे यशस्वी होऊन अशा प्रकारचा प्रयत्न होतोय का असा शंकेला वाव. कारण हे ज्या पद्धतीने अफवा पसरवल्या जात आहेत त्या दूर करायच्या असतील तर फडणवीसांनी सांगितलं पाहिजे नाही आम्ही याच्या बरोबर आहोत आणि हे काम झालं पाहिजे अशी आमची भावना आहे. हे स्पष्टपणे जाहीर त्यांनी केलं तर काही हरकत नाही. स्वागत होईल त्यांचं. उलट स्वागत करताय तुम्ही फडणवीसांच्या प्रत्येक मुद्द्याचं सुद्धा. ते काय म्हणतील ते सुद्धा ऐकून घ्यायला तयार आहात आणि तुम्ही सुद्धा आता म्हणताय की त्यांनी जे काही म्हणतायत ते चुकीचं बोलतायत आणि त्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली तर त्याचे स्वागत आम्ही करून जाहीर भूमिका घ्यावी. आणि जे काही संशयाचं वातावरण निर्माण केलं जातंय ते खोडून काढण्याकरता सांगितलं पाहिजे की नाही हा विषय महत्वाचा आहे. सरकार कोणाचे असो आपल्याला राजकारण करायचंच नाही. याच्यामध्ये हा कुठला पक्षाचा विषय नाही, हा कुठल्या एका गटाचा किंवा तटाचा विषय नाहीये. हा विषय सकल मराठा समाजाचा आहे आणि म्हणून याच्यामध्ये आमचंही समर्थन आहे. या सरकारच्या निर्णयाला किंवा प्रयत्नांना आम्ही सुद्धा सहभागी आहोत. अशा भूमिका जाहीर घ्यावी. आम्ही स्वागत करू त्याचं. बरं, तुम्ही उपसमितीची ज्या वेळेला बैठक झाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी सुद्धा या सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली असं कळतंय. नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर या दोघांशी तुम्ही चर्चा केलीत फोनवरून? नाही मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की पवार साहेबांचं मी वेळोवेळी त्यांना ब्रीफ करतो की नेमकं याच्यामध्ये सद्यस्थिती काय आहे. आणि आजही बैठक झाल्यानंतर मी त्यांना दूरध्वनीवर त्यांचा संपर्क साधला किंवा त्यांनी विचारणा केली की काय काय झालेलं आहे. मी त्यांना ब्रीफ केलेलं आहे. त्याचबरोबर संभाजी राजेंचे माझे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांनाही छत्रपतींना मी सुद्धा फोन करून त्यांना सांगितलं की आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे. आणि आम्ही हे ठरवलेलं आहे की मध्यंतरी जे काय कालावधी मिळेल कारण मला माहित नाही या सुनावणीला किती याच्यामध्ये वेळ जाईल पण मध्यंतरीच्या आता कोरोनामुळे प्रश्न असे झालेत की मला ज्या ज्या संघटना याच्या समर्थनार्थ आपल्या बरोबर आहेत या सगळ्या विषयावर त्यांच्याशी संवाद साधण्याची माझी मनापासून इच्छा आहे. हे जरी उपसमितीचा भाग जरी नसले तर त्यांची संपर्क साधण्याची माझी भूमिका आहे. परंतु कोरोनामुळे त्यांना सर्वांना एकत्र बोलपण मी त्यांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्याची माझी मानसिकता आहे. ज्याच्यामुळे समर्थनार्थ जी मंडळी याच्यामध्ये येऊ इच्छिते त्यांच्याशी सुद्धा डायलॉग मी या मधल्या कालावधीमध्ये ही सुनावणी 7 तारखेला आहे. 7 तारखेला निकाल एकदम एकाच हिअरिंगमध्ये लागेल असं वाटत नाही. कारण की कदाचित आधी ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांना बाजू मांडायची आहे. त्यानंतर आम्हाला आमची बाजू त्यातून खुलासेवर आम्हाला मांडायची अशी ती प्रक्रियेला कदाचित किती कालावधी लागेल सांगणं कठीण आहे. कारण हा सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे.
आणि ही सगळी पहिली मीटिंग तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरच पहिली होणार आहे असं वाटतंय मला. त्यामुळे मधल्या कालावधीमध्ये माझा प्रयत्न आहे की ह्या सगळ्या ज्या संघटना आहेत, संस्था आहेत, ज्या मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आहेत, त्यांच्याशी मधल्या काळामध्ये त्यांचंही मला थोडंसं मत काय, त्यांच्या काही सूचना असतील ज्या आहेत त्या निश्चितच मी व्हीसीच्या माध्यमातून त्यांना मी बोलणार आहे, संवाद साधणार आहे आणि त्यांचं सुद्धा मार्गदर्शन याच्यामध्ये घेण्याची माझी इच्छा आहे. कारण की या सगळ्या मंडळींचं खूप मोठं योगदान आहे. परंतु मला एवढंच सांगायचंय की कोणाच्याही चुकीच्या पद्धतीने प्रचाराला न भरकटता आपण ज्या उद्देशाने एकत्र सर्व आलो, आम्ही सामील आहोत तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे मला त्यांना विश्वास द्यायचा आहे की आपण सर्व एकत्रपणे याच्यामध्ये लढाईमध्ये आहोत. न्यायालयीन लढाईमध्ये आपण सर्व एकत्र आहोत. तुमच्या सूचनांचं स्वागत राहील हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे. बरं, एक मुद्दा सारथीचा सुद्धा आहे. सारथीच्या कामकाजावरून सतत नाराजी व्यक्त केली जाते. तर महाविकास आघाडीचं नेमकं धोरण काय आहे सारथी संदर्भात? नाही, सारथी बंद करण्याचा असा कुठला निर्णय आम्ही घेतलेला नाहीये. त्याच्यामुळे सारथीला आधी बळ देता आलं पाहिजे. सारथीचं वर्किंग हे व्यवस्थित करता आलं पाहिजे आणि आम्ही कुठलाही निर्णय सारथी बंद करण्याचा घेतलेला नाहीये. अर्थात मी मधल्या काळामध्ये सकल मराठा समाजाने मराठा समाजाच्या इतर मागण्या ज्या आहेत, ते अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, सारथीच्या एकंदरीत कामकाजाच्या विषयी असतील आणि या मराठा समाजाच्या या सगळ्या आंदोलनामध्ये ज्या लोकांना वीरगती प्राप्त झालेली आहे किंवा असे काही विषय आहेत त्यांना रोजगार देण्याचा विषय असेल, तर बरेचसे त्यांच्या निवेदनात ते काही गोष्टी आहेत. अर्थात तो विषय डायरेक्टली माझे संबंधित नाही, पण विजय वडेट्टीवार आमचे त्या विभागाचे मंत्री आहेत. मी त्यांनाही विनंती करेन की त्यांनी बैठक घ्यावी आणि या बैठकीमध्ये मी स्वतः सहभागी होऊन अन्य मागण्याच्या कोर्टाच्या व्यतिरिक्तच्या इतर मागण्या आहेत त्याही मार्गी मागच्या सरकारने फक्त आश्वासनं दिली त्याची पूर्तता करण्याचं काम मी नक्की लक्ष घालून त्याला कुठेतरी न्याय मिळेल आणि ते प्रश्न मार्गी लागतील अशा प्रकारचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. बरं, तुम्ही म्हणताय की मागच्या सरकारने फारसं काही काम केलं नाही, पण ते आता तुमच्यावर आरोप करतायत की तुम्ही या संदर्भात फारसे उत्सुक दिसत नाही किंवा उदासीनता महाविकास आघाडीमध्ये या मुद्द्यावर दिसते. मला सांगा याला आधार काय आहे? आपण आरोप आमच्यावर करताय म्हणजे विरोधी पक्ष, याला आधार काय आहे? ज्या बैठका झाल्या नाहीत का? आम्ही सांगितलं नाही का? चुकीचं सांगितलं आहे का? मी ना याच्यामध्ये सर्व ऍडव्होकेट सामील झाले, अनेक लोक सहभागी झाले, मंत्री सामील झाले, सचिव सामील झाले, हे रेकॉर्डवर आहे, कोण कोण सगळी माहिती आहे, आज ही विषय झाली. मग हा कांगावा का केला जाते सरकार? कशा नेमकं आपण म्हणायचं काय मला स्पष्ट होऊ द्या ना. आता न्यायालयीन लढाई का रस्त्यावर होणार नाही. न्यायालयीन बाबी ज्या मांडायच्या आहेत ते न्यायालयातच मांडावं लागतील. आणि त्यामुळे दुसरी गोष्ट अशी आहे की न्यायालयाला सुद्धा वाटलं पाहिजे की आपण सरकार म्हणून योग्य मार्गाने या सगळ्या गोष्टीची भूमिका न्यायालयात मांडत आहोत हे न्यायालयाला पटवून सांगणं महत्वाचं आहे. लिगल त्याच्यामध्ये बॅटल आहे आणि ते लॉजिकली मांडणं हे महत्वाचं आहे. आणि ती लढाई काही अशोक चव्हाण काही न्यायालय उभे राहून मांडू शकत नाही. तिथे जे आपले सिनियर काउन्सिल्स आहेत, मुकुल रोहतगी देशातला सर्वात मोठा विधितज्ञ आहे, अशा व्यक्तीला आपण ज्या अगोदर सरकार त्यांनाच पुन्हा एंगेज केलेलं आहे. पटवारी आहेत सर्वोच्च न्यायालयाचे उत्तम बाजू मांडणारे, लॉजिकल बाजू मांडणारे अतिशय ज्येष्ठ विधितज्ञ आहेत. मग एवढी मोठी फौज उभी केल्यानंतर मग त्याच्यामध्ये शंका घ्यायला काय करणार? आता पण 5 ते 6 बैठका झाल्या नाहीत का? मग हे जे पसरवलं जात आहे म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की भाजपच्या नेत्यांनी सुद्धा स्पष्ट करावं की नाही, जे चाललंय त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत, आमचे समर्थन आहे. काय हरकत त्याला? तुम्ही म्हणताय उपसमितीच्या 5 ते 6 बैठका झाल्या, पण त्याही कमी आहेत आणि बैठका फारशा झालेल्या नाहीत असा सुद्धा आरोप होतोय, असाही आक्षेप घेतला जातोय. त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीचं सरकार उदासीन आहे असं वाटत असेल. बैठका किती झाल्यापेक्षा बैठकीत काय झालंय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे बैठकीमध्ये कायदेशीर मुद्दे मांडण्याच्या संदर्भात अतिशय सखोल चर्चा झालेली आहे. आता सगळ्याच गोष्टी मी काही लॉ पॉइंटच्या काही माध्यमांवर इथे सांगू शकत नाही, परंतु जी काही चर्चा झाली आहे त्याची आणि याच्यामध्ये आमच्यापेक्षाही जास्त मत ज्यांनी बाजू हायकोर्टात मांडली ती मंडळी असल्यामुळे आम्हाला काही लिगल पॉइंटवर तिथे आम्हाला मार्गदर्शन करायची गरज नाहीये. त्यांनाच त्या ठिकाणी बाजू मांडायची. आमची भूमिका आहे की लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि हे कुठल्याही कोणी टिकलं पाहिजे या अनुषंगाने ती बाजू व्यवस्थित मांडल्या गेली पाहिजे एवढी दक्षता घ्यायचं काम आम्ही करत आहोत. शेवटी
जे काही व्हायचंय आणि पॉझिटिव्ह होईल, जे काही व्हायचं म्हणजे ते पॉझिटिव्हच होईल मला खात्री आहे. ते न्यायालयीन सगळ्या आर्ग्युमेंट्समध्ये होणार आहे. त्यामुळे मला वाटतं, की हा गैरसमज पसरवण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न जे कोणी करत आहेत, मला वाटतं, की तुम्ही ह्याचं व्यक्तिगत कोणा अशोक चव्हाणांना मेरिट त्याचं क्रेडिट डिस्क्रेडिट हा विषय नाही इकडे. हं. हा लढा ज्यांनी ज्यांनी दिलेला आहे, त्यांचं योगदान फार मोठं आहे. किमान त्यांना तरी तुम्ही कुठेतरी समाधान मिळावं, अशा दृष्टिकोनातून सकारात्मक पावलं उचला ना. जेव्हा सरकार तुमचं होतं, त्यावेळेस तुम्ही एक वेगळी भूमिका घेत होता. आज सरकार तुमचं नाहीये, तेव्हा तुम्ही वेगळी भूमिका घेतात. मला वाटतं कशाला करायच्या गोष्टी? हं. मला वाटतं, की आता प्रामाणिक प्रयत्न आपण करूया. आपण हे काही राजकीय युद्ध नाही आहे. हे समाजाचे प्रश्न सोडवण्याकरता उचललेलं सकारात्मक पाऊल आहे, जे आपल्याला पूर्णत्वास न्यायचं आहे, ही त्याची अतिशय महत्त्वाची बाजू आहे. हं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये किंतु परंतु कशाला आपण अपशकुन करायचा? ते चाललंय सूचना करा ना तुम्ही. तुम्ही म्हणताय, की समजा बाजू मांडल्या जात किंवा गांभीर्य नाही, तर गांभीर्य तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनात नेमकं गांभीर्य काय हे मला कळू द्या. आणि तुम्हाला वाटतंय, की हे करायची गरज मग सूचना करा, तेही मी ऐकायला तयार आहे. हं. हं. म्हणजे मी अतिशय ओपन माइंडनी या ठिकाणी बसलेलो आहे. मला याच्यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण अजिबात करायचं नाही आणि मला क्रेडिट तर अजिबात घ्यायचं नाही. क्रेडिट जे काही जाईल ते सकल मराठा समाजालाच गेलं पाहिजे. कुठल्या पक्षाचं क्रेडिट नाहीये. सरकार त्याच्या समर्थनार्थ आहे. हे मला या ठिकाणी मुद्दामून सांगायचंय. सरकार तुमच्या बाजूने आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नाला यश मिळावं हे त्या ठिकाणी म्हणजे सकल मराठा समाजाने केलेला प्रयत्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी याच्यामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे ते वाया जाऊ नये आणि न्यायालयीन लढाई जी हायकोर्टात जिंकलेलो आहे ती लढाई सर्वोच्च न्यायालयात आपल्याला लढून जिंकली पाहिजे ही त्यातली प्रामाणिक भूमिका आमची. बरं, हा प्रश्न धसाच लावण्यासाठी महाविकास आघाडीला जर कुणाची मदत घ्यावीशी वाटली तर आणखी कुठल्या एक्सपर्ट टीमची मदत घेतली जाणार आहे? बिलकुल तयार आहे. आज तरी जे लोक हायकोर्टात होते आणि जे यशस्वी झाले तेच लोक सुप्रीम कोर्टात आहेत. याच्या व्यतिरिक्त काही सूचना माझ्याकडे आल्या हं. तर धरू तपासून बघू आपण आणि वाटलं की नाही याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही लोकांची मदत कोण नाही म्हणतंय. शेवटी उद्दिष्ट आपल्याला साध्य करता आलं पाहिजे हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे जे जे करणं गरज आहे ते करण्याकरता अतिशय पॉझिटिव्ह माइंडनी बसलेलं आणि म्हणूनच मी मधल्या या कालावधीमध्ये या सामाजिक संघटना ज्या महत्वाच्या आहेत त्यांना याच्यामध्ये व्हिडिओ व्हीसीच्या माध्यमातून काही लोकांशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न निश्चित आहे. आणि हे सगळं अतिशय पॉझिटिव्ह माइंडनी पक्ष सोडून देऊ आपण म्हणजे काँग्रेस असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो आणि मराठा समाजाच्या कुठल्याही संघटना असो, सगळ्यांनी केलेले पॉझिटिव्ह प्रयत्न याच्यामध्ये हातभार लावण्यासारखे असतील. त्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करायला तयार आहे. ठीक. अशोक चव्हाण, खरं तर उपसमितीचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही आता या अर्ध्या तासामध्ये जे मुद्दे मांडले आहेत, जी माहिती सगळ्यांना दिली आहे, त्यानंतर मराठा समाजाच्या मनात जे प्रश्न होते ते कदाचित त्याची उत्तरं त्यांना मिळाली असतील अशी अपेक्षा आम्ही करतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही विरोधकांच्याही योग्य सूचनांचं स्वागत करण्याची तयारी दाखवताय त्याबद्दलही तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि ही संपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. तर आपले आभार. धन्यवाद.